कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस इथं काय रे, काय तुम्ही बरे आहेत ना? तुम्ही कुणी मारलं नाही ना तुम्हाला? आके आम्हाला त्या लोकांनी उचलून घेऊन गेले आणि उपाशी पण ठेवले, काय खायला पण नाही दिलं त्यांनी। हा वे, मग तुम्ही काहीच खाल्लं नाही? हो, त्या ताईंनी आम्हाला खायला दिलं, यांनीच आम्हाला तिथून सोडून आणलं, नाहीतर त्या लोकांनी आम्हाला मारून टाकलं असतं। ए गण्या, असं नाही बोलायचं। पण तुम्ही आता बरे आहे ना सगळे? हा हो अक्का। दीपा, तुझी भावंड खूप धीट येता, एवढ्या मोठ्या संकटात सापडली होती, अजिबात घाबरली नाही तर। आणि दीपा, आम्ही तुला दिलेलं वचन पूर्ण केलं, तुझ्या भावंडांना सुखरूप तुझ्यापर्यंत घेऊन आलो। साहेब खरंच थँक्यू बर का, तुम्ही माझ्या चिलीपिलीला सुखरूप घरी आणलं। पण साहेब, दादे कुठे? दीपा, ते राजाला आम्हाला अटक करावी लागली, त्याने जे केलं त्यासाठी आम्ही त्याला सोडून नाही देऊ शकत। अयो साहेब, अहो तुम्हाला माहिती होतं ना, दादा हे सगळं पैशासाठी करत होता, त्याचा यात काहीच दोष नाही हो। दीपा, मला सांग, तुझ्या भावाने किती वेळेला काम करून घरासाठी पैसे दिलेत? मुलांनो, तुम्ही सांगा, तुमच्या दादाने तुम्हाला काही काही आणून दिलंय का रे कधी? ताई, तो आकीकडनं पैसे घेऊन दारू प्यायचा। दीपा, हे बघ, मी समजू शकते, अगं तो तुझा सख्खा मोठा भाऊ आहे, पण त्याने कधीच तुमच्याकडे भावंड म्हणून नाही, तर पैसे मिळवण्याचं साधन आहात म्हणून बघितलंय। हे बघ, त्याला तुम्ही सुखात असल्याने दुःखात असल्याने काहीही फरक पडत नव्हता। आणि तसंही हे बघ दीपा, तुला कलेक्टर ऑफिस पर्यंत घेऊन जाण्यासाठी तो जी त्या पाण्याच्या टँकरमध्ये विष मिसळणार होता, हे तुझ्या दादाला माहित होतं, पण त्याने ते तसं होऊन दिलं, त्यामुळं ह्या सगळ्यासाठी त्याला शिक्षा तर होणारच ना। अक्के, अगं आम्हाला तिथं बांधून ठेवलं होतं, तरी पण दादा आम्हाला धमकी देत होता। काय म्हणलं तो? अगं अक्के, तो म्हणला आता जर शांत बसला नाही ना तर इथंच मारून टाकील। हे बघ दीपा, राजाला नक्कीच त्यांनी जो काही गुन्हा केलाय त्याची शिक्षा मिळेल, पण त्यानंतर तो तुमच्याशी नीट वागेल अशी आशा करूया आपण। आणि हे बघ दीपा, आम्ही हे जे काय सगळं केले ना, ते फक्त आणि फक्त तुझ्या कुटुंबासाठी केले, तू प्लीज समजून घ्या मला। होय अगं अक्के, साहेब बोलतात ते बरोबर आहे, आता दादाला अटक झाली, आता तो इथून पुढे कधीच असं वागणार नाही। दीपा, हे बघ, तुला वाईट वाटत असेल ना तर खरंच आम्हाला माफ कर। आओ आओ मॅडम, तुम्ही कुठं माझी माफी मागू राहिले? तुमचं बरोबरच आहे की, दादाच्या सगळ्या चुका मी त्याची बहीण म्हणून माफ करत होते, पण त्याच्यामुळे लय लोकांचे जीव बी गेलेत, हे मान्य करायला पाहिजे का नाही? मी मान्य केलंय ते, जाऊ द्या आता। बरं चला तर मग, आता सगळं ठीक होतंय। बरं मुलांनो, तुम्हाला काही भूक वगैरे लागली की नाही? हो काय हो, आत्ताच म्हणलं तर खाऊन आलंच म्हणून। अक्के, अगं कधी खाल्लं होतं आम्ही, आता आमचं पोट रिकामं झालं ना। तेव्हा तू बरं बरं, चला मग मी तुम्हाला खाऊ घालते। चला 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 लवकर। साहेब, थँक्यू बर का, ते भली माणसं आहात तुम्ही, माहिती लिपिलीला घेऊन आलात, मी आभारी बर का साहेब। अगं आभार कसले म्हणतेस दीपा तू? माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला तुझी गरज होती त्यावेळी तू घरी आलीस, तुझ्यामुळे अमोल बरा झालाय। हे बघ, तू केलेली ही मदत आहे ना, मी आयुष्यात कधी विसरणार नाही। आणि मी तुला शब्द काय दिला होता की ह्या चिलीपिलींच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी करीन, तर मीच करणार। आव साहेब, काय बोलू राहिले तुम्ही? एकीकडे स्वाभिमान बी शिकवतात आणि एकीकडे असं उपकार बी करताय वे। अगं दीपा, त्यात उपकार कसले? हे बघ, तुला खरं सांगू का, ह्या सगळ्यामध्ये ना तुझं आणि आमच्या कुटुंबाचं एक नातं तयार झालं, त्या नात्यासाठी आम्ही हे सगळं करतो। साहेब खरंच थँक्यू बर का, लय उपकार आहेत तुमचे आमच्यावर। ए दीपा, ते हात सोड पहिले, आभार मानून आता तू आम्हाला परक करू नकोस। नाही साहेब, खरंच थँक्यू, तुम्हाला काम करताना बघून आहे ना मीच लय गोष्टी शिकले बघ। आता बघा, तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी बी चालणार आणि नक्की काहीतरी भारी करून दाखवणार। बरं चला साहेब, आता मी जाऊ का घरी?
आता मी त्याच घरात स्वतःची स्वप्न घेऊन एक नवीन दीपा जाणार आहे. आणि आता ही दीपा लोकांसाठी काहीतरी करायला बांधील असेल. नक्कीच. आणि या सगळ्यामध्ये मी आणि माझं पूर्ण कुटुंब नेहमी तुझ्यासोबत असेल. थँक्यू. ए चिंचुके, ए काय काम आहे? बस तिकडे. अरे चिंचुके ऐक ना, हे बघ तुझ्या सरांना आणि मॅडमला काय कळत नाही. तू तरी शाना बन. हे बघ मला थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन दिलंस का नाही? तू मागशील एवढी रक्कम मी तुला द्यायला तयार आहे. मागशील तेवढी रक्कम देणार होय? हो हो इकडे ना. ए चिंचुके, काय माझा वालाच का रे? ए अरे पैसे तुझ्याकडे आहेत तरी पण इथं कितपत पडलायस ना? अरे माझी बायका बरोबर शासनाच्या पगारावर सुखात जगतात. ए चिंचुके ऐक ना, हे बघ परत एकदा विचार कर. तुला गोडीच सांगतोय, परत जर रिश्वत देण्याचा प्रयत्न केला तर कमरतनं ढिला करील आणि मग कोर्टात नेईल. अरे तुला जे मी पैसे देणार आहे त्यात काय काय करशील आयुष्यात? हा एवढ्या तुटपंच्या पगारात काय होतं? अरे त्या पैशानं मला सुखाची झोप लागती. तुझ्यासारखं इथं पडून राहावं लागत नाही मला. अरे माणसं मारून कमवलेल्या पैशात माझी पोर सुखी राहतील का? हा नको घेऊ. हे बघ काय पण केलं तरी मी इथनं बाहेर सुटणार. बाहेर गेलो का नाही बदलाच घेणार आहे तुझा. ए अरे तुझा कबुलीचा व्हिडिओ आहे ना, अख्ख्या गावभर फिरतोय. तू इथं आहे ना अजिबात बाहेर पडू शकत नाही, कळलं का तुला? चल बस. ए राजा, डोळा फुटला का काय तुझा? ए बसगाप खाली. काय 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 म्हणाला? खाली बस आता दिन थापड. ए अर्जीचे मी मला अरू तुला. अरे तू आवाज करायला केलंयस काय? हा तुझ्यामुळे तर आज बसायची पाळी आली माझ्यावर, कळलं का? बस खाली गप. ए अरे इकडे इकडे. ए गप. चल बस खाली. ह्या नोकरीत राहून चांगलं कळून चुकलंय मला. आजचा दिवस उद्यासारखा नसतो, म्हणून काम आहे ना ही प्रामाणिकपणेच करत राहिलं पाहिजे. अर्जुन, आपल्याला सिंहगड रोडच्या चौकीला जाऊन तिथल्या मारहाणीचा रिपोर्ट आणून त्यात लक्ष घालावं लागेल. आर्या, ते रिपोर्ट्स मला चिंचुकेने कालच दिले आणि त्या प्रकरणात मी लक्ष घातले आणि साळुंकेंना सांगून आज तिकडे गस्त पण घातली. काय? अरे एवढं सगळं झालं मग मला कसं माहित नाही? मीच मुद्दाम नाही बोललो. अगं मागचा महिना तुझी किती धावपळ झाली, जरा आराम कर की. आराम? का बरं? अगं का म्हणजे काय आर्या, मी स्वतः तुझी धावपळ बघतीये. तू जर मला मदत केली नसतीस ना तर खरंच आपण जीजीपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. खरे आर्या, मी तुला उगाच बोलत राहिलो, दोष देत राहिलो, पण तू आप्पीचा शोध घेत राहिलीस आणि म्हणूनच आज माझी आप्पी माझ्यासमोर अशी सुखरूप उभी. असं काही नाहीये अर्जुन. हे बघ, अपर्णा मॅडमने काही ना काही मार्ग नक्कीच काढला असता. कदाचित योगायोग म्हणून आमची गाठ पडली असावी. हे बघ, ते काही असो, पण जे झाले ते तर नाकारता येत नाही ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.